रे पुंडलिकालय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय सदानंद विलास भगवान की जय संतान की जय भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। परमशांती निर्विकल्प स्वरूप आहे अशा सीतेशी संयुक्त असणारे काम क्रोध लोभ मोह मद मत्सदंभ अहंकार रूप राक्षसांचे शत्रू संसार रूप समुद्रावर तत्वबोधरूपी सेतू बांधणारे आणि ब्रह्मविद्येने शोभायमान असणाऱ्या श्रीराम सद्गुरूंना कोटी कोटी वंदन। आज गुरु पौर्णिमा, त्यालाच दुसरं व्यास पौर्णिमा असं नाव आहे। आज आपण 6-7 वर्ष झालं आपण गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम करतो की गुरु म्हणजे काय, गुरु पौर्णिमा म्हणजे काय, जे की गुरु आपल्याला जे एक सत्य वस्तू आहे जगामध्ये भरून उरलेली सगळ्यामध्ये आहे, आपण सगळीकडे ऐकतो पण त्या गोष्टीचा अनुभव असं ऐकलं किंवा आपल्याला कधीच वाटत नाही की देव आणि आपलं स्वरूप एक असन। पण आता आपलं स्वरूप म्हणजे ह्या शरीराने आपण देव होऊ शकत नाही, ही एक उपाधी, शरीरापेक्षा आपण वेगळे आहोत या गोष्टीचा अनुभव जे आपल्याला आणून देते की ज्या शक्तीमुळे आपण सगळे बोलतो सगळे चालतो, जी सगळ्यामध्ये एकच आहे, जी भरून उरलेली। आणि मग आपल्याला वाटतंय ते आपण आणि ते एक कसे, कारण आता त्याचं एवढं सामर्थ्य। पण ह्या ज्या शेवटच्या टोकाच्या गोष्टी की देवन आपण एक आहेत, ही एकदम शेवटची म्हणजे आपली शेवटची म्हणजे आपल्या जन्माला आल्याचं सार्थक ज्याच्यामध्ये आहे की देवाचं स्वरूप आणि आपलं स्वरूप कळणं ही आपल्या जीवनाची सगळ्यात उच्च कोटीची अवस्था आहे। आणि मग आता हा जो कार्यक्रम आहे, आता कार्यक्रम भरपूर मोठे मोठे कार्यक्रम असतात, आता लाखोनी कोटीनं